मित्रांनो, हे चित्र पहा. हे चित्र मला खूप आवडलंय. आपल्या शरीरामध्ये हृदय नेमकं कुठे असतं हे यामध्ये अगदी स्पष्टपणे कळतंय. तुम्ही पाहू शकता की हृदय दोन्ही बाजूंनी बरगड्यांनी किंवा फासळ्यांनी वेढलेलं आहे, बरोबर? आणि आता इथे फुफ्फुसं कुठे असतात हे बघूया. हे पहा, इथे असेही आपले दोन फुफ्फुसं असतात, उजवं आणि डावं, बरोबर? आणि या दोन्हींच्या मध्ये बरोबर जर असं डावीकडे कललेलं आपलं हृदय असतं, या दोन फुफ्फुसांच्या मध्ये. आणि पहा बरं, इथे गोंधळून जायचं नाही. तुम्ही स्क्रीनकडे बघत असताना या बाजूला तुमचा डावा हात आहे, पण समोरची जी ही व्यक्ती आहे तिची ही उजवी बाजू आहे, बरोबर? म्हणून हे उजवे फुफ्फुस त्या व्यक्तीचं उजवं फुफ्फुस आहे. त्याच्या दृष्टिकोनातून हे उजवं आणि हे डावं आहे, ठीक आहे? तर हे आपलं हृदय बरगड्यांच्या मध्ये असलेल्या दोन फुफ्फुसांच्या मध्ये असतं. आणि या बरगड्या खरं तर या सगळ्या अवयवांना सुरक्षित ठेवण्यासाठीच असतात. आता फुफ्फुसं आणि हृदयाच्या खाली असतो तो म्हणजे डायफ्राम. याला मराठीमध्ये श्वासपटल म्हणतात. श्वासपटल हे यांच्या बरोबर खाली असतं आणि हा एक अतिशय महत्त्वाचा स्नायू आहे. या स्नायूबद्दल सहसा बोललं जात नाही, किंवा जसं व्यायाम करून हातातले पायातले स्नायू बळकट करता येतात, तसं कुणाला तुम्ही श्वासपटल बळकट करतोय असं म्हणताना पाहिलंय का बरं? नाही ना? मग आता हे श्वासपटल काय करतं हे बघूया. श्वासपटल आणि आपल्या बरगड्या मिळून एक पोकळी तयार करतात. आणि ही जी पोकळी आहे ज्यामध्ये हृदय आणि दोन फुफ्फुसं असतात त्याला वक्षगुहा किंवा छाती, इंग्लिशमध्ये थोरॅक्स असं म्हणतात. आता पुढे पहा, आपलं हृदय याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर हे हृदय नक्की काय करतं? पहा, ही आपली हृदयाची आणखी एक प्रतिमा. तर सगळ्यात आधी याची रचना कशी असते हे बघूया. इकडे हृदयाच्या दोन्ही बाजूंना उजवं आणि डावं फुफ्फुस आहे, बरोबर? आणि हे सगळे बरगड्यांच्या पिंजऱ्यामध्ये असतात. आता हृदय नेमकं काय आणि कसं कार्य करतं हे समजून घेण्यासाठी आपण स्वतःला एक पेशी आहोत असं समजूया. समजा पायाच्या छोट्या बोटातली ही एक पेशी आहे जी आपण आहोत. थोड्या वेळासाठी आपण ही पेशी आहोत, ठीक आहे? आता या पेशीचं काम म्हणजे आपलं काम काय आहे? जिवंत राहणं, खुश राहणं, बरोबर? इथे जवळूनच जाणारी एक रक्तवाहिनी आहे. खरं तर आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीजवळ एक छोटी रक्तवाहिनी असतेच. या पेशीला म्हणजे आपल्याला काही गोष्टींची गरज आहे, बरोबर? उदाहरणार्थ, आपल्याला ऑक्सिजन हवा, पोषक द्रव्य हवी, हो की नाही? या गोष्टी मिळाल्यावर पेशी खुश राहील, आनंदी राहील आणि मस्त जगू शकेल. पण तसंच ही पेशी काही टाकाऊ पदार्थ सुद्धा तयार करणार. या पेशी अगदी आपल्यासारख्याच असतात. त्यासुद्धा कचरा निर्माण करतात आणि तो कचरा अनेक प्रकारचा असू शकतो. त्यापैकी आपल्याला चटकन लक्षात येणारा एक पदार्थ म्हणजे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हा या पेशीसाठीचा टाकाऊ पदार्थ आहे. मग आता क्षणभरासाठी कल्पना करा की इथे रक्ताभिसरण किंवा रक्ताचा प्रवाह नाही आहे. इथे जरी प्रत्यक्षात रक्तवाहिनी असली तरी तिथे कुठलाही प्रवाह नाही आहे असं समजा. आणि आता ही पेशी कचरा तयार करते आहे. तो कचरा असा इथे साठवला जाईल, जमा होईल. आता रक्ताचा प्रवाह नसल्यामुळे हा कचरा आणि टाकाऊ पदार्थ असे साचू लागतील आणि मग हा कचरा आपल्या पेशीच्या अवतीभोवती सुद्धा जमा होईल. आणि ही आपल्या पायाच्या बोटाची खुश पेशी अक्षरशः स्वतःच्याच कचऱ्यात अडकून जाईल. आणि तसंच पुन्हा एकदा प्रवाहच नसल्यामुळे तिला ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये हे पण मिळणार नाहीत, नाही का? हे सगळं पेशीपर्यंत पोचणार तरी कुठून? रक्तप्रवाहातूनच. पण प्रवाह नसल्यामुळे हे पण पेशीला मिळणार नाही. आणि जरा वेळातच या पेशीला वाटेल की हा काही जगण्याचा चांगला मार्ग नाही आणि ही पेशी दुःखी होऊन जाईल. आणि जर का हे असंच चालू राहिलं तर ही पेशी मरून जाईल. तर मग या पेशीला, आणि खरं तर प्रत्येकच पेशीला, मग ती त्वचेची पेशी असो की आतल्या कुठल्याही अवयवाची पेशी असो, कुठल्याही पेशीला जिवंत राहण्यासाठी या रक्तप्रवाहाची गरज असते. हे रक्त व्यवस्थित आणि सुरळीतपणे वाहत राहिलं पाहिजे. मग आता जर व्यवस्थित रक्तप्रवाह होत असेल तर चित्र अतिशय वेगळं दिसतं. इथले सगळे टाकाऊ पदार्थ आपोआपच स्वच्छ होतात, उचलले जातात आणि वाहून नेले जातात. तसंच पेशीला ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये सुद्धा इथून पुरवले जातात.
आणि हा सततचा प्रवाह असाच चालू राहतो. पेशीला सतत ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये मिळत राहतात आणि तिथे बनणारे टाकाऊ पदार्थ सतत रक्तातून वाहूनही नेले जातात आणि त्यामुळे आपली ही पेशी आता आनंदी राहू शकते, हो की नाही? आणि म्हणून जर आपल्याला आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशी या पेशीसारख्या व्यवस्थित जगाव्या असं वाटत असेल, तर आपल्याला संपूर्ण शरीरामध्ये रक्ताचा चांगला प्रवाह असायला हवा. आणि हाच आपला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. तो असा की तुम्हाला शरीरातून सतत रक्त पुरवठा करण्यासाठी कशाची तरी गरज असेल. मग अब्जावधी पेशींसाठी हे करण्यासाठी आपल्याला एका शक्तिशाली पंपाची गरज असते. हा पंप आपल्या शरीरातलं सगळं रक्त ओढून घेऊ शकेल आणि ते पुन्हा प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवू सुद्धा शकेल. आणि आपलं हृदय हेच काम करतं. आपलं हृदय हे एका अद्भुत पंपसारखं आहे जे सतत रक्त पुढे ढकलत राहतं, जेणेकरून रक्ताभिसरण छानपैकी होतं. मग हृदयाचं सगळ्यात पहिलं मोठं कार्य म्हणजे देहामध्ये रक्ताभिसरण करणे, प्रत्येक पेशीपर्यंत रक्तपुरवठा करणे. आता रक्ताभिसरण नक्की कसं होतं हे आपण या चित्रामध्ये बघूया. आपण या चित्रात ही एक मोठी नीला बघू शकतो. ही शीर आहे. हिला ऊर्ध्व महाशीर असं म्हणतात. पहा, आणि तशीच इथे खालच्या बाजूला अशीच एक मोठी अधोमहाशीर असते. शरीरातलं सगळं टाकाऊ पदार्थ असलेलं रक्त या अधोमहाशिरेतून आणि ऊर्ध्व महाशिरेतून हृदयाच्या आत प्रवेश करतं आणि नंतर जेव्हा आपलं हृदय हे सगळं रक्त पुन्हा बाहेर ढकलण्यासाठी तयार होतं, तेव्हा ते या धमनीमध्ये जातं आणि हिला महारोहिणी असं म्हणतात. या महारोहिणीमधून हे रक्त बाहेर पाठवलं जातं. तर अशा प्रकारे सगळं रक्त हृदयामध्ये प्रवेश करतं आणि मग हृदयामधून महारोहिणीमधून बाहेर पाठवलं जातं. पण आता हृदयाचं हे एकमेवच काम नाही आहे. हृदयाचं दुसरं कार्यसुद्धा या चित्रात आहे, ज्याला म्हणतात फुफ्फुस अभिसरण किंवा फुफ्फुसीय अभिसरण. मग आता याचा अर्थ काय? आपल्याला माहिती आहे की पेशी ऑक्सिजनची वाट पाहत असतात. आपल्याला हेही माहिती आहे की पेशींमध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होतो, तो त्यांना नको असतो. तर हा नको असलेला कार्बन डायऑक्साईड आणि हवा असलेला ऑक्सिजन या दोन्हींची व्यवस्थित देवाणघेवाण करणं या रक्ताभिसरणाचं काम असतं, बरोबर? पण आता हा तयार झालेला कार्बन डायऑक्साईड शरीरातून सुद्धा बाहेर टाकून द्यायला हवा ना, आणि तसंच नवीन ऑक्सिजन सुद्धा शरीरात आत यायला हवा. तसं नाही झालं तर आपली पेशी पुन्हा एकदा दुःखी होईल. मग हेच कार्य करण्यासाठी आपले दोन फुफ्फुसं असतात. मग इथे काय होतं पहा, हे कार्बन डायऑक्साईड आणि टाकाऊ पदार्थांनी युक्त असलेलं रक्त हृदयामध्ये प्रवेश करतं. पण या महारोहिणीतून ते परत शरीरामध्ये पाठवण्यापूर्वी ते फुफ्फुसांकडे पाठवलं जातं. हे कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त इथून फुफ्फुसाकडे जातं. याचा दुसरा भाग ह्यांच्या मागून असा इकडे आहे. पहा, इथून उजव्या फुफ्फुसामध्ये जातं. या दोन्ही फुफ्फुसांमध्ये त्या रक्ताचं शुद्धीकरण होतं आणि मग ते परत हृदयाकडे येतं आणि यालाच म्हणतात फुफ्फुसीय किंवा फुफ्फुस अभिसरण. आणि मग नंतर हे शुद्ध झालेलं रक्त या महारोहिणीमधून सगळ्या शरीराकडे पाठवलं जातं. आता शेवटी तुमच्या एक लक्षात आलं का की ह्या ज्या इथे दिसतात आहे, हृदयावर छोट्या छोट्या लाल आणि निळ्या रक्तवाहिन्या दिसतात आहे. पहा, या काय आहेत? यातल्या काही लाल आहेत, काही निळ्या सुद्धा आहेत. मग आता अर्थातच ज्या लाल आहेत त्या धमन्या आहेत, ज्या निळ्या आहेत त्या नीला आहेत. इथपर्यंत ठीक आहे. पण या सगळ्या रक्तवाहिन्या देह रक्ताभिसरणाचा भाग आहेत का, की फुफ्फुसीय रक्ताभिसरणाचा भाग आहेत? या सगळ्या वाहिन्या एकत्रितपणे हृदयाच्या वाहिन्या आहेत. त्यांना कोरोनरी रक्तवाहिन्या असं म्हणतात. या रक्तवाहिन्या हृदयालाच रक्तपुरवठा करतात आणि हृदयापासूनच रक्त घेऊन जातात. पहा, हृदयसुद्धा अनेक पेशींनी बनलेलं आहे, बरोबर? आणि हृदयाच्या या पेशींना सुद्धा या पेशीप्रमाणेच ऑक्सिजन हवाय आणि त्यांनी बनवलेले टाकाऊ पदार्थसुद्धा घेऊन जायला हवे आहेत. तर या कोरोनरी रक्तवाहिन्या तेच काम करतात. या हृदयाला रक्तपुरवठा करतात. आणि पुन्हा एकदा विचार करा, या कोरोनरी रक्तवाहिन्या देह रक्ताभिसरणाचा भाग आहेत की फुफ्फुसीय अभिसरणाचा भाग आहेत? मग याचं उत्तर असं आहे की जर यांचं मुख्य काम पेशींच्या गरजा पूर्ण करणं असेल तर
त्या देह रक्ताभिसरणाचा भाग आहेत. म्हणून मग कोरोनरी रक्तवाहिन्यासुद्धा देह रक्ताभिसरणाचाच भाग आहेत. ठीक आहे? तर या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.